नमस्कार, माझे नाव भूषा झकीर शेख. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा. मी इयत्ता 7वी वर्गात शिकते. मी वाचलेलं पुस्तक सावित्रीबाई फुले. या पुस्तकाची लेखिका श्री वैशाली अघोर. सूर्य कुणाला झाकत नाही, सह्याद्री कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही, सह्याद्री कुणाला वाकत नाही. सावित्रीच्या आम्ही लेखी, आम्हाला कोणाची रोखायची ताकद नाही, आम्हाला कोणाची रोखायची ताकद नाही. सावित्रीबाई हे पुस्तक मला खूप आवडले. ह्या पुस्तकात सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख आला आहे. सावित्रीबाई फुले हे भारताचे पहिले महिला शिक्षिका आणि महान समाजसेविका होत्या. त्यांनी मुलींसाठी पुणेमध्ये पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले व वडिलांचे नाव खंडोजी व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. जरी नसते मी जर शिकली नसती माझी माय, जर नसते मी जर शिकली नसती माझी माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय, तर कशी शिकली असती माझी माय. लोकांनी विरोध केला, अंगावर शेण फेकले, काही लोकांनी अंगावर हात टाकण्याची भाषा केली. नंतर सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईला सल्ला दिला की तू शाळेत जाताना पिशवीमध्ये एक साडी घेऊन जा, नंतर घाण झालेली साडी बदल. सावित्रीबाई असेच करायला लागले. पण अनेक संघर्ष करून सावित्रीबाई फुले यांचा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यांना सावित्रीबाई फुले यांना त्यांचे घर सोडावे लागले. सगुणाव सोडून गेल्या. अनेक आघात असल्या तरी सावित्रीबाई डगमगल्या नाही. शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. धन्यवाद.